आज श्रींची पालखी विठुरायाच्या भेटीसाठी प्रस्थान ठेवणार आहे। जवळपास 700 वारकऱ्यांसह टाळकरी, वाळकरी, पताकाधारी हरिनामाच्या गजरात पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे। आषाढी महोत्सवात सहभागी होण्याचं संत गजानन महाराज संस्थानचं यंदाचं 56वे वर्ष आहे। पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष गजानन महाराजांनी हजारो वारकऱ्यांसह वारी केल्याचे दाखले मिळतात। त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी गेल्या 55 वर्षांपासून जपली आहे। विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत शेगाव महाराज गजानन महाराज यांची आज पालखी शेगाव इथून प्रस्थान होणार आहे पंढरपूरकडे। पंढरपूरचे आपण पाहू शकतो की आता ही पालखीचं पूर्ण तयारी झालेली आहे। आता थोड्याच वेळात इथे आरतीसुद्धा होणार आहे। आरती झाल्यानंतर ही पालखी शेगाव आपलं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। 56 वर्ष झाले हे आजचे हे वर्ष जे आहे 56 वर्ष आहे। 55 वर्षापासून ही पालखी इथनं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। 6 जुलैला ही पालखी तिथे पंढरपूरला पोहोचणार आहे आणि 750 वारकरी यामध्ये सहभागी होणारे 750 वारकरीच्या समवेत ही पालखी इथनं शेगाववरून आता थोड्याच वेळात पंढरपूरकडे प्रस्थान होईल आणि पूर्ण पायी प्रवास करून हे पंढरपूरला 6 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल। एका दिवशी आषाढी नखोपोटे यात्रेमध्ये पंढरपूरच्या यात्रेमध्ये समावेश होईल आणि त्यानंतर तिथनं पुन्हा परतीचा मार्गाला येईल। कॅमेरामॅन सुनील मोरे, संजय जाधव, साम TV, बुलढाणा, शेगाव।